आंबेगाव तालुक्यातील कोलदरे येथे किरकोळ वादातून कोलदरे गावचे सरपंच तेजस शिवाजी काळे यांच्या आई सुमन शिवाजी काळे वय 58 यांना गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली असून या मारहाणीत जखमी झालेल्या सुमन काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी गौरव नितीन काळे राहणार कोलदरे तालुका आंबेगाव याला अटक केली आहे। पोलिसात दाखल तक्रारीनुसार 7 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास कोलदरे गावच्या हद्दीत हा प्रकार घडला। नितीन सीताराम काळे यांच्या राहत्या घराच्या समोर सुमन काळे यांनी गौरव नितीन काळे याला आमच्या घराच्या कंपाऊंडच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी बांधून का ठेवले आहे असे विचारण्यासाठी गेले असता गौरव काळे यांनी सुमन काळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ दमदाटी करत हातातील लोखंडी पाईपाने जबर मारहाण केली। तसेच जमिनीवर 2 वेळा उचलून आपटले। त्यावेळी सुमन काळे यांचे पती शिवाजी काळे व मुलगा तेजस काळे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली। दरम्यान मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या सुमन काळे यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रविवारी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे घोडेगाव परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। सुमन काळे या कोलदरे गावचे सरपंच तेजस काळे यांच्या आई होत, तर खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या सासूबाई, पंचायत समितीच्या सदस्या अंकिता अनिल वाळुंज यांच्या आजी होत। या घटनेतील आरोपी गौरव नितीन काळे याला पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी येरवड्यात करण्यात आली आहे।